नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकांचे निकाल पाहता शिवसेना शिंदे गट यांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। 5 नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत शिंदे गटाने नाशिक जिल्हा हा आपला बालेकिल्ला असल्याचे ठामपणे अधोरेखित केले असून या यशाच्या जोरावर आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत जागा वाटपाबाबत भाजपवर दबाव वाढवण्याची रणनीती आखली आहे। त्र्यंबकेश्वर, नांदगाव, सटाणा, इगतपुरी आणि मनमाड या 5 नगर परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना मागे टाकत नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला। या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत। दुसरीकडे भाजपला पिंपळगाव, बसवंत, ओझर आणि चांदवड या 3 नगर परिषदांपुरतेच यश मर्यादित राहिले, तर येवला, सिन्नर आणि भगूर या नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटने बाजी मारली। काही ठिकाणी महायुतींमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले। विशेषतः भगूर आणि येवला येथे भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करत शिवसेना शिंदे गटाला पराभव स्वीकारायला भाग पाडले। या निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उपनेते व नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी या निवडणुकीतून नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट क्रमांक 1चा पक्ष ठरला आहे। जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे यश आहे, असे ठामपणे सांगितले। दरम्यान शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असे फलक झळकवत आगामी महापालिका निवडणुकीत अधिक जागांची मागणी करण्याची तयारी सुरू केली आहे। नगर परिषद निवडणुकांतील यशाचा दाखला देत भाजपवर दबाव टाकण्याचे संकेत शिंदे गटाकडून स्पष्टपणे मिळत आहेत। आगामी नाशिक महापालिका निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे या निकालांमधून दिसून येत आहेत। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक।